जय जय रघुवीर समर्थ। अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही। महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण मागोवा घेत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 78 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी प्रदीर्घ पद्धतीने प्रभाते मनी राम चिंतित जावा ही प्रभू रामचंद्रांच्या नामाची, त्यांच्या रूपाची, गुणांची ही एक अतिशय सुंदर मालिका आपल्याला समजावून सांगितली। आणि त्याची फलश्रुती काय होते ते आपल्याला गेल्या श्लोकामध्ये सांगताना समर्थ म्हणतात की करी काम निक्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तने वृत्ती विश्वास होता। थेंब 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 हे राम नाम, हे राम चिंतन आपल्या चित्तामध्ये जसं जसं शुद्धतेकडे आपल्याला घेऊन जाऊ लागतं, तसा तसा हा स्थित्यंतर आपल्या जीवनामध्ये घडू लागतो। आम्हाला ही सर्व सृष्टी आपणा सकट रामरूप वाटू लागते, हा द्वंद्व भाव आमचा मिटून जातो। पण यासाठी एक अतिशय महत्वाची कंडिशन समर्थांनी आपल्याला या श्लोकामध्ये सांगितली आहे। बरं, जाणकारांच्या लक्षात आलीच असेल। समर्थ काय म्हणतात? हरी कीर्तने वृत्ती विश्वास होता। इथं केवळ विश्वास हा शब्द वापरलेला नाहीये, वृत्तीचा विश्वास या भगवंताच्या संकीर्तनावरती, त्याच्या रूपावरती आपला जडावा लागतो। आणि या विश्वासाच्याच बिंदूला धरून समर्थ आज आजच्या श्लोकामध्ये आम्हाला या विश्वासाची महती गाताना म्हणतात, अहो जानरा राम विश्वास नाही। सरळ अर्थ आपण बघूयात की ज्या नराला, अर्थात ज्या मनुष्याला या रामचरणी विश्वास नाही, त्याची काय अवस्था आहे? तया पामरा बाधिजे सर्व काही। त्या पामराला, त्या दीनवाणी जीवाला या जीवनातली सर्व प्रकारची दुःख सहन करावी लागतात। तया पामरा बाधिजे सर्व काही। अरे मनुष्य, का नाही रामचरणी तू विश्वास ठेव? तो कोण आहे? महाराज तो स्वामी कैवल्यदाता, तो या संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी आहे, तो प्रत्यक्ष कैवल्याचं दान करणारा आहे। अरे जीवा, अशा या रामाचा आश्रय घे आणि उगीचच वृथा वाहणे देह संसार चिंता। उगीचच या आपल्या संसाराची, या अत्यंत छोट्याशा संसाराची चिंता तू आपल्या शिरावरती वाहतोयस। खरं तर तू कोणाचा आहेस? त्या रामाचा आहेस ना, जो ब्रह्मांडाचा नायक आहे त्याचा आहेस ना तू। मग तो ब्रह्मांडाचा नायक जर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला तर आपला संसार नाही का रे चालू शकणार? सज्जनो, समर्थांनी हे एक अत्यंत गूढ असं चिंतन
आपल्या समोर, आपल्यासारख्या सामान्य जीवांच्या समोर ठेवलाय. बघा, असं आहे की आपण सगळी मंडळी रामाच्या चरणी आमचा विश्वास आहे असं म्हणतो खरं, पण रामावरती एखादी गोष्ट सोपवली की आमची अवस्था काय होते? मी गमतीने उदाहरण देत असतो. ज्यांना ड्रायव्हिंगची फार आवड असते ना, अशा लोकांना जर कधी काळी कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसावं लागलं तर काय होतं, तो ड्रायव्हर गाडी व्यवस्थित चालवत असतो, पण हा इथं बसलेला मनुष्य उगीच आपला पाय खाली ब्रेककडे ने, उगीच त्याला इन्स्ट्रक्शन दे, डावीकडे जा, उजवीकडे जा, हे कर ते कर, अशा गोष्टी त्या ड्रायव्हरला सांगत राहतो. बऱ्याचदा समोरची गर्दी बघून तो आपल्या सीटवरून उठून उभा राहण्याचा प्रयत्न करतो. खरं तर ही मनुष्याची सवय आहे की तो गोष्टी डेलिगेट करू शकत नाही, समर्पित करू शकत नाही. आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हेच म्हणतात ना आपल्याला की तुम्ही तुमचा संसार माझ्याकडे सोपवून तर बघा, मी तो तुम्हाला तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून देतो. आम्ही म्हणतो महाराजांना, हो महाराज, आम्ही आमचा संसार तुमच्याकडे सोपवला बरं, पण संसार सोपवला म्हटल्यानंतर आमची त्या ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या माणसासारखी सारखी उठक बैठक चालू असते. महाराज हे नका करू, महाराज असं करा, महाराज आता जोरात चला, महाराज आता हळू चला, महाराज हे करा, महाराज ते करा. महाराज म्हणतात, अरे एकदा माझ्यावरती सोपवलंय ना बाबा, आता मी व्यवस्थित करीन ना. सज्जनो, आमचा हा विश्वास हा एका अर्थाने फार तरल असतो बर का, काचेसारखा असतो, लगेच तुटून जातो. म्हणून समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आम्हाला एक अत्यंत महत्वाची संज्ञा या विश्वासाच्या बरोबर दिली. हरी कीर्तने वृत्ती विश्वास होता. वृत्ती विश्वास असा आहे की आम्ही वरवर विश्वास दाखवतो, तो आमचा शाब्दिक विश्वास असतो, पण आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही तो विश्वास रामावरती टाकलेला नसतो. जी अंतःकरणाची आमची प्रवृत्ती आहे ती मात्र याच गोष्टीला घट्ट धरून बसलेली असते की हे सगळं मलाच करायचंय, मलाच बघायचंय, ते राम वगैरे सगळं ठीक आहे, पण हे सगळं मलाच घडवून आणायचंय. हा कर्तेपणा हा बऱ्याचदा या रामाच्या वरती विश्वास ठेवण्यापासून आम्हाला स्वतःला परावृत्त करत असतो. काय आहे हो हे वृत्ती विश्वास? बघा, विश्वासाच्या देखील पायऱ्या असतात. एक आहे साधा विश्वास, जो आम्ही सर्वसाधारणपणे अनुभवजन्य किंवा वस्तुनिष्ठ ठेवत असतो, आणि ती वस्तू किंवा तो अनुभव जर परत तसाच्या तसा आम्हाला मिळाला नाही तर आम्ही काय म्हणतो, आमचा विश्वास तुटला. विश्वास तुटतो आणि विश्वास जोडतो हा मुळात विश्वास नसतोच खरा. आम्ही केवळ आमच्या अपेक्षेने एखाद्या गोष्टीच्या बद्दल केलेलं ते ॲझम्पशन असतं. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा या विश्वासाच्याच 3 पायऱ्या आहेत. या विश्वासाच्या उद्गम बिंदूमधूनच या 3 पायऱ्या आम्हाला आमच्या जीवनामध्ये संक्रमित कराव्या लागतात. आणि निष्ठा आहे वृत्ती विश्वास. काय फरक आहे या तिघांमध्ये? बघा, आपण एखाद्या नदीवरती शेवाळं साचलेलं बघतो. त्या शेवाळ्याला साधं नुसतं काठीने जरी हलवलं ना तरी ते हलतं. तो आहे आमचा केवळ शाब्दिक विश्वास. थोडंसं जरी काही मनाविरुद्ध झालं की आमचा विश्वास तिथे एक प्रकारे ढवळून निघतो. श्रद्धा म्हणजे काय? तर त्या नदीमध्ये छोटे छोटे गोटे असतात बघा, जे बराच काळ एकाच ठिकाणी पडलेले असतात, परंतु जेव्हा एखादी मोठी लाट येते त्यावेळेला ते दगड देखील तिथून, छोटे दगड देखील त्या नदीच्या प्रभावावर हलतात. ही आहे श्रद्धा, जी बराच काळापर्यंत राहते, परंतु एका परिस्थितीमध्ये ती देखील आमच्या आयुष्यामधून आम्हाला कुठेतरी हल्ल्यासारखी वाटते. आणि तिसरं आहे निष्ठा. समुद्रामध्ये आपण बघतो की फार मोठे मोठे खडक असतात बघा, आणि त्यांच्यावरती प्रचंड मोठ्या लाटा सारख्या येऊन आदळत असतात, पण ते खडक ना कधी झिजतात ना कधी माग हटतात. ते आपलं संपूर्ण आयुष्य झिजून जाऊस तर त्या तिथंच एक निष्ठेने उभे राहतात, सहन करतात. तुला जसं वागवायचं असेल तसं वागव, आम्ही या जागेवरून हलणार नाही.
सज्जनो, हा आहे वृत्ती विश्वास, ही आहे निष्ठा. केवळ माझ्या मनाप्रमाणे सगळं घडतंय म्हणून माझा विश्वास आहे, आणि माझ्या मनाविरुद्ध घडलं तर माझा विश्वास तुटतो. हा कधीही वृत्ती विश्वास होऊ शकत नाही. वृत्ती विश्वासाचं एक फार छान उदाहरण रामचरितमानस मध्ये आहे. माता पार्वती महादेवाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत होती. महादेवाने सप्तर्षींना प्रेरित केलं आणि जाऊन पार्वती मातेची ही नेमकी विश्वासाची अवस्था कशी आहे ते बघण्यासाठी तिची परीक्षा घ्यायला सांगितली. सप्तर्षींनी माता पार्वतीला पाहिलं. मूर्ती मंत तपस्या जैसी अशी ती पार्वती माता हिमालयामध्ये महादेवासाठी तपस्या करतेय. आणि मग त्यांनी खूप पद्धतीने पार्वतीचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा देवर्षी नारदांच्या बद्दल, म्हणजे जे तिचे सद्गुरू होते, त्यांच्याबद्दल काही त्याला सांगून बघितलं. कधी कधी अगं काय वेड्यासारखं महादेवाच्या मागे लागली, तो स्वतःच भिकारी आहे, तोच भिक्षा मागून खातो, त्याच्याशी विवाह करून कधी कोणी सुखी झालंय का? अशा पद्धतीने ते पार्वती मातेचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं बोलणं झाल्यानंतर माता पार्वती या सप्तर्षींना एक गोष्ट म्हणते, जन्म कोटि लगी रगर हमारी, बरऊ संभु नत रहु कुंवारी, तजउन नारद कर उपदेसु, आपु कहहि सत बार महेसु. काय सुंदर चौपाई माझ्या गोस्वामीजींनी रचलेली आहे. जन्म कोटि लग रगर हमारी. अहो, कोट्यावधी जन्माचा हा माझा एक निष्ठापूर्वक प्रवास तर बघा. काय धारिष्ट आहे या स्त्रीमध्ये, का पार्वती माता जगतवंद्य आहे. जन्म कोटि लगी रगर हमारी, आणि काय आहे माझी निष्ठा, बरऊ संबुनत रहू कुंवारी. एक तर महादेवाशी विवाह करीन, नाहीतर कुंवारी म्हणून जगेन. आणि तुम्ही म्हणताय देवर्षी नारदांचा उपदेश, तजहुन नारद कर उपदेसू. काहीही झालं तरी देवर्षी नारदांचा उपदेश मी माझ्या जीवनातून त्यागणार नाही. आणि हे मला कोणी तुम्ही सांगितलं तर काही फरक पडत नाही. उद्या प्रत्यक्ष इथं महादेव जरी येऊन समोर उभा राहिला आणि मला म्हणाला की अगं काय करतेस वेडे, मी तुझ्याशी विवाह करणार नाही, आणि एकदा नाही आपु कहहि सत बार महेसू, 100 वेळा जरी महादेवाने येऊन मला इथं सांगितलं की मी तुझ्याशी विवाह करणार नाही, तरी देखील मी महादेवाचं देखील ऐकणार नाही. कारण मी माझ्या सद्गुरूच्या बोधावरती आता एवढी दृढ विश्वास, दृढ निष्ठा ठेवून जगत आहे. सज्जनो, याला म्हणतात वृत्ती विश्वास. मला असं म्हणायचंय की माता पार्वती सारखी ही दृढ निष्ठा जर आम्हाला आमच्या जीवनात ठेवता आली ना, तर खऱ्या अर्थाने जन्माचं कल्याण झालंच. आणखीन काही वेगळं करण्याची गरज नाहीच. कारण माझ्या रामाचा असा स्वभाव आहे ना, तुम्ही त्याच्यावर जर विश्वास टाकला तर एकमेव तत्व या जगामध्ये असं जे कधीच तुमचा विश्वासघात करणार नाही. कारण माझा राम कसा आहे, श्री वाहिली सर्व जेणे विमानी. जो आपल्या मस्तकामध्ये बसवून, जो आपल्या विमानामध्ये बसवून सर्वांना आपल्या निजधामापर्यंत घेऊन जातो, तो राम कोणालाही सोडत नाही. अशा या रामावरती विश्वास आम्ही टाकण्यामध्ये जो असमर्थ आहोत ना, आज आमच्या सगळ्या दुःखांचं कारण तिथं लपलेलं आहे बघा. आज तुम्हाला जे भय वाटतंय, जे चिंता वाटते, जी काळजी वाटते, जो पश्चाताप वाटतोय, या सगळ्याचं एकच कारण आहे की तुम्ही रामापासून दुरावलेले आहात. अरे तुम्ही कोणाचे आहात? तुम्ही त्या रामाचे आहात जो राम या अनंत कोटी ब्रह्मांडाचा स्वामी आहे, ज्याच्या केवळ एका भ्रुकुटी विलासावरती ही शारदा अनंत ब्रह्मांड रचते आणि त्यांचा विध्वंस करते. असा हा माझा राम. आपण त्याचे एक सामान्य दास आहोत, आणि त्याने तर आपल्याला आपलं म्हटलंच आहे. गरज आहे आपण त्याच्यावरती विश्वास टाकण्याची. आणि आमचा तो विश्वास सज्जनो कमी पडतो बघा. आम्ही रामावरती सोपवू शकत नाही. अरे रामा, या संपूर्ण ब्रह्मांडाचा तू स्वामी, हा संसार सगळा तूच चालवतोय ना. या संसारामध्ये एक वाळूचा कण असलेला माझं अस्तित्व, इतकं नगण्य अस्तित्व माझं, या 4 भिंतींचा 2-4 लोकांचा संसार मी मांडून बसलोय, आणि दिवस रात्र त्याची चिंता मी माझ्या मस्तकी धारण केली आहे.
अरे तू माझ्या पाठीशी असताना मला खरं तर कशाची चिंता करण्याची गरज आहे. तो किती सुंदर अभंग आहे ना. तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. खरोखर तो यजमान राम माझा आहे. कशासाठी आपण काळजी करायची. अरे आईच्या गर्भामध्ये होतो तेव्हा आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण केलं ते तूच केलंस ना. त्याच्यावरती तर आम्ही जगलो ना. आता मोठं झालोय, पोटाची खळगी भरायची आहे, तर या जमिनीमध्ये धान्य पिकवणारा देखील तूच आहेस ना. त्या धान्यामध्ये सकसता आणणारा देखील तूच आहेस ना. तूच ते अन्न माझ्या पोटामध्ये घालून त्याच्या पद्धतीने माझं हे जीवन चालवणारा तूच आहेस ना. मग तू माझ्या पाठी असताना मी कसली चिंता करू, कसली चिंता करू. सज्जनो, आम्ही अभंग म्हणतो खरं, पण आम्ही चिंता करणं काही केल्यास सोडत नाही. आणि या चिंतेमध्येच आमच्या जीवनामध्ये सर्व दुःख हे आम्हाला त्रास देत राहतात. एकदा आपल्या मनाला सांगून टाका, मी रामाचा आहे, मला आता काळजी नाही, मला आता चिंता नाही, मला आता पश्चाताप नाही, मी जसा आहे तसा माझ्या रामाने मला स्वीकारलंय ना. मग मी कशाची काळजी करू, कोणाची काळजी करू, कशाबद्दल काळजी करू. मी तुझं नाम घेतोय ना, आणि माझ्या प्रत्येक नामाला तू हुंकार देतोयस ना. आपल्या दोघांचं एवढं छान नातं आहे ना. मग तू मला सांभाळतोयस ना. मग मी कशाबद्दल चिंता करू रामा. अरे तू मला या ऐहिक संसारात तर सांभाळणार आहेसच, पण माझ्या या अंतिम श्वासामध्ये देखील तू कैवल्यदाता राम, तू मला तुझ्या निजधामामध्ये घेऊन जाणार आहेस. कशासाठी मी काळजी करू, कशाची मी चिंता करू. पण सज्जनो, ही जर चिंता आमच्या जीवनात नसेल, हा विश्वास जर आमच्या आयुष्यामध्ये नसेल, तर पदोपदी दुःख हे आम्हाला ठाई ठाई त्रास देणारच. आमच्या घराच्या अवतीभोवती काही मोकाट मांजरी फिरत असतात. मी बघत असतो, प्रत्येक पाऊल टाकताना इतक्या त्या भयभीत असतात की कोणी बोका हल्ला तर करणार नाही ना, कोणी कुत्र तर आपल्यावर हल्ला करणार नाही ना, कोणी कावळा आपल्याला टोच तर मारून जाणार नाही ना. प्रत्येक पाऊल टाकताना भीती आहे, खाण्याची भ्रांत आहे. सज्जनो, त्या मांजरीमध्येच मला माझं देखील स्वरूप दिसतं. थोडंसं 4 पुस्तकं वाचल्यामुळं कदाचित ही भीती कमी झाली असेल, पण आमच्या सगळ्यांच्या आतमध्ये हीच भीतीची गाठोडी आहेत. हे तर होणार नाही ना, ते तर होणार नाही ना. अरे कोण तू? तू त्या रामाच्या कडेवर बसलेलं त्याचं लेकरू आहेस. या भूमिकेमधून जर राहिलो ना सज्जनो, तर तीच एक अत्यंत जीवनाची निर्भय अवस्था आहे ना. तेच कैवल्य आहे, तोच मोक्ष आहे. कोणी बघितलाय मृत्यूनंतर काय मिळतं आणि काय आहे. पण जीवनामध्ये निर्भय होऊन, निर्धास्त होऊन, आहे त्या क्षणाचा आनंद घेत जगणं, याच्यापेक्षा कैवल्य ते वेगळं काय असणार आहे. आपण त्यामुळं आत्ताच्या क्षणी ठरवून टाकावं, रामा मी तुझा आहे, तुझा आहे. आता तू जसं ठेवशील त्यामध्ये आनंद आहे. मी कुठलंही तुला कारण विचारणार नाही की हे असं का आणि हे तसं का, कारण तुला माझं हित कळतं ना. आणि त्यामुळे तू जे करशील रामा, माझ्या अंतिम कल्याणाचंच करशील, हा मी तुझ्यावरती वृत्ती विश्वास ठेवतो. आणि या भूमिकेमध्ये राहाल सज्जनो, तर जीवन आजच्या काळामध्ये जे अनेक ताणतणावांनी भरलेलं आहे, त्या ताणतणावांनी भरलेलं जीवन देखील अतिशय आनंदमय होऊन जाईल. सज्जनो, आजपासून तुम्हाला एक विनंती करतो, प्रत्येक श्लोकावरती आपलं जे चिंतन आहे ना, ते झी24 तासच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही जरूर विचारा. मी प्रत्येक सत्रामध्ये याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढल्या श्लोकाचं चिंतन बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.